शरीरावर असंख्य जखमा, गुप्तांगावर वार, तसंच चेहरा दगडानं ठेचून ओळखूही येणार नाही असा निर्घुण खून. मृतदेह बघून कळत होतं ज्यानं खून केलाय त्याच्या मनात संबंधित व्यक्तीबद्दल अत्यंत राग आहे. पोलिसांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी एक फोन फिरवला. आम्हाला बॉडी सापडलीये, ओळख पटवून घेता का? पोलिसांनी फोन केला होता शिंदे कुटुंबियांना. पोलिसांचा फोन आल्यानंतर शिंदे कुटुंबीय लगेचच घटनास्थळी पोहोचलं. मृतदेहावर असलेले कपडे आणि टॅटूवरून त्यांना ओळख पटली. ही आपलीच मुलगी आहे. शिंदे कुटुंबीय काही वेळ स्तब्ध राहिले. आपल्या मुलीची अशी अवस्था बघून काय बोलावं त्यांना सुचलंच नाही. जेव्हा भानावर आले तेव्हा ते म्हणाले, हे काम त्याचंच आहे, त्यानंच केलं हे. आणि हंबरडा फोडत त्यांनी एक नाव घेतलं. ते नाव होतं दाऊद शेख. जिचा खून झाला तिचं नाव आहे यशश्री शिंदे, वय 22 वर्ष. या मुलीचा खून का बरं केला गेला असेल? 22 वर्षाच्या या मुलीनं कोणाचं काय बिघडवलं होतं? ज्याचं नाव तिचे आई बाबा घेतायत तो दाऊद शेख कोण, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नवी मुंबई येथील उरणमध्ये यशश्री शिंदे राहत होती. कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर ती बेलापूर येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. आज कामावरून सुटल्यावर मैत्रिणीच्या घरी जाणार आहे, त्यामुळे थोडा उशीर होईल असं घरी सांगून निघालेली यशश्री सांगितलेल्या वेळेत काही घरी पोहोचली नाही. म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तिच्या मैत्रिणींना फोनाफोनी केली. जिथे यशश्री जाण्याची शक्यता आहे तिथे तिचा शोध घेण्यात आला, पण यशश्रीचा पत्ता लागला नाही. शिंदे कुटुंबियांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी ही शोधाशोध सुरू केली. तक्रारीनंतर 2 दिवसांनी एक मृतदेह सापडला, छिन्न विछिन्न अवस्थेत. पोलिसांनी याची कल्पना शिंदे कुटुंबियांना दिली आणि मृतदेहाची ओळख पटली. घडलेल्या या घटनेनं सगळे स्तब्ध होते. ज्या दाऊद शेखचं नाव शिंदे कुटुंबीय घेतायत त्यानं का असा सूड उगवला असेल? याबाबत यशश्रीच्या आई बाबांना विचारलं असता त्यांनी जे सांगितलं त्यानुसार दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. 2015 मध्ये तो यशश्रीला त्रास देत होता. येता जाता अश्लील हावभाव आणि हातवारे करत होता. तसंच तो तिची छेडही काढत होता. याची तक्रार यशश्रीनं आपल्या आई बाबांकडे केली होती. त्यावेळी त्यांनी दाऊद शेख विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्यानंतर दाऊदला पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटकही केली होती. त्यानंतर यशश्री आणि तिच्या घरी सगळं काही सुरळीत चाललं होतं. मुलीने पदवीही संपादन केली होती आणि ती एका खासगी कंपनीत नोकरीही करत होती. शिंदे दाम्पत्य आणि 2 मुलं असं छोटंसं कुटुंब अतिशय आनंदी होतं. पण त्याच दरम्यानच्या काळात दाऊद तुरुंगातून सुटला. पण आपल्याला यशश्रीमुळे तुरुंगात राहावं लागलं याचा संताप त्याच्या मनात दिवसेंदिवस वाढत चालला होता. तो जेलमधून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा कर्नाटकात गेला, त्यानंतर पुन्हा उरणमध्ये आला आणि त्यानं यशश्रीशी कॉन्टॅक्ट केला असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय. शिंदे कुटुंबियांनी दाऊदचं नाव घेतल्यानंतर पोलिसांनी यशश्रीचे कॉल डिटेल्स तपासले. यात तिचा एका नंबरला वारंवार कॉल जात असल्याचं पोलिसांना आढळलं. तो नंबर होता दाऊद शेख याचा. दोघांमध्ये तासनतास बोलणं झाल्याचंही समोर आलंय. त्यामुळे दाऊद यानं तुरुंगातून सुटल्यानंतर यशश्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचा निर्घुणपणे खून केल्याचा अंदाज पोलिसांनी लावलाय. तर माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार दाऊदच्या मनात राग खदखदत होता. त्यामुळे त्यानं यशश्रीवर पाळत ठेवून तिला कामावर जाताना गाठलं आणि तिचा खून करून पळ काढला. याबाबत सत्यता काय हे दाऊदला अटक केल्यानंतरच समोर येईल. पण यशश्री सोबत जे झालं त्यानंतर कुटुंबियांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. तर संपूर्ण उरण आज बंद ठेवण्यात आलंय. यशश्रीला न्याय मिळावा अशी मागणी राज्यभरात आता जोर धरू लागली आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार दाऊद शेखला कर्नाटकच्या सीमेवरून अटक केल्याचं म्हटलं जातंय. पण या वृत्ताला अजून पोलिसांनी दुजोरा दिलेला नाहीये. त्यामुळे या खून प्रकरणात नेमकं काय घडलं हे अटकेनंतरच समोर येईल.